नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील शिवजन्मभूमीतून कपाळाला माती लावून मुंबईकडे रवाना होत आहेत आणि काही कार्यकर्ते पण आहेत आपल्या सोबत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कुठून आलेत तुम्ही सगळे? मुंबईला जाऊन आरक्षण घेऊनच परत येणार? आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता माघारी येणार नाही. मनोज दादांनी यांना जवळजवळ 2 वर्षाचा कालावधी दिला. याच्या आधी ज्यावेळेस मनोज दादा मुंबईला गेले होते त्यावेळेस एक अध्यादेश निघाला, पण त्या अध्यादेशाची अंमलबजावणी मात्र झाली नाही. 2 वर्षाचा वेळ दिला. शिंदे समितीने सर्व नोंदी शोधल्या, 58 लाख नोंदी शोधल्या. याचा अर्थ 58 लाख गुन्हेला एका परिवारामध्ये जर 6 व्यक्ती जरी पकडले तर 3 कोटी नोंदी मराठ्यांच्या ओबीसी मध्ये आल्या. जर 3 कोटी नोंदी सापडल्या असतील तरी जर तुम्ही म्हणत असाल की मराठी ओबीसी मध्ये नाहीये, तर मग आता काय करायचं आम्ही? आमचा पर्याय आता संपलेला आहे. आणि मनोज दादांनी एक शेवटची त्यांना संधी दिली होती. फडणवीस साहेबांना संधी दिली होती. शिंदे साहेबांनी त्यावेळेस केलं, त्यांचं कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं. यावेळेस फडणवीस साहेबांना संधी होती की एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदी सापडलेल्या आहे. हैदराबादचं गॅझेट जर तुम्ही लागू केलं तर मराठवाडा पूर्ण कव्हर होतो. सातारा संस्थांचं गॅझेट लागू केलं तर पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कव्हर होतो. आणि मुंबई संस्थांचं जर गॅझेट लावलं तर उर्वरित पूर्ण महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई हा परिसर सुद्धा कव्हर होतोय. मग एवढे जर प्रूफ असताना सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल की मराठी ओबीसी नाहीये, तर मग आमचा आता इलाज संपलेला आहे. आता आम्ही मुंबईमध्ये धडकणार आणि आरक्षण घेऊनच परत येणार. रोडने येताना, रस्त्याने येताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले का? किंवा रस्त्याने येताना तुमची गैरसोय काही झाली का? अजिबात नाही. आमचे मराठा समाजाचे जे स्वयंसेवक होते त्यांनी इतकी सुंदर काळजी घेतलेली प्रत्येक ठिकाणी. पाणी असेल, चहा, नाश्ता, जेवणाची सोय. इव्हन आमचा स्वतःचा अनुभव असा आहे की आमची गाडी इथे येते का, ही गाडी आमची 7 वेळा रस्त्यामध्ये बंद पडली, पण अक्षरशः आमचे स्वयंसेवक उतरून त्यांनी आमची गाडी धक्का मारून रोडच्या बाजूला घेतली आणि रिपेअर सुद्धा करून दिली. म्हणून आम्ही ताफ्यामधनं आता थोडेसे मागे किंवा पुढे राहिलेलो, नाही तर आम्ही ताफ्यासोबत होतो. पण अजिबात त्रास कोणालाही झाला नाही. म्हणजे जे आंदोलक जात आहेत त्यांना तर नाहीच नाही, पण बाकी जी इतर जनता आहे त्यांना सुद्धा आमच्या रॅलीचा किंवा आमच्या आंदोलनाचा त्रास झालेला नाही. एवढी काळजी आम्ही मागच्या मोर्चात पण घेतली होती. 58 मोर्चे जे मराठा क्रांती मोर्चाचे निघाले त्याच्यात सुद्धा घेतली होती आणि आजही घेतोय. उद्या आम्ही मुंबईत धडकणार. मुंबईत गेल्यानंतर साहजिक आहे, आपण महाराष्ट्राचे रहिवासी, आपल्याला माहिती आहे की गणेश उत्सव चालू आहे. मुंबईमध्ये गणेश उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळेस मुंबईमध्ये भरपूर रश असते. पण ही रश असताना सुद्धा आम्ही कोणालाही त्रास होऊ देणार नाही. शांततेच्या मार्गाने जाऊ, जसं मनोज दादांनी सांगितलंय. शांततेच्या मार्गाने जाणार, शांततेत आंदोलन करणार. आता काल न्यायालयाने सांगितलं की 5,000 आंदोलक तिथे जातील, 5च गाड्या मुख्यांनी त्या सोबत जातील, काही हरकत नाही. दादांनी सांगितलंय आज 5,000 जा, ते 5,000 उद्या परत येतील, दुसरे 5,000 तिथे जाऊन बसतील. पण ही साखळी तुटणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ही साखळी आंदोलनाची तुटणार नाही. काय काय मागण्या आहेत? प्रमुख मागण्या सांगा. प्रमुख मागण्या ह्या आहेत की मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे ते ओबीसी प्रवर्गामधून पाहिजे. जे शासनाने नियम घालून दिलेले आहे की पूर्ण आरक्षण जे 52% वर जर आरक्षण गेलं तर ते कोर्टामध्ये टिकत नाही. म्हणून आमची मागणी की ओबीसी मधूनच पाहिजे. 10% एससीबीसी दिलं, आणखी एक 10% दिलं होतं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एकदा दिलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर आणखी मला वाटतं एक 10%, 16% फडणवीस साहेबांनी दिलं होतं. पण ते त्याच्यामध्ये पण 2 गोष्टी मॅडम, शिक्षणामध्ये आरक्षण वेगळं, नोकऱ्यांमध्ये आरक्षण वेगळं. राजकारणाच्या आरक्षणाशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. आमची मुलं बाळ जे शिकतायत त्या मुलाबाळांची फीज जर तुम्ही कम्पेअर केली, ओबीसी बांधवाची फी किती आहे आणि ओपन मधल्या माणसाची फी किती, आम्हाला तिथे आरक्षण पाहिजे. आम्हाला राजकारणाच्या आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाही. शैक्षणिक आणि नोकरीमध्ये 90% मार्क घेणारा मुलगा आणि 40% मार्क घेणारा मुलगा ह्याच्या कंपॅरिझन मध्ये त्याला फक्त आरक्षण म्हणून त्याला नोकरी लागते. आणि आमचा 90% काबाळ कष्ट करून आमचा बाप बनेन उलटी करून घालतो. मनोज दादा नेहमी सांगतात की तुमच्या बापाने इतके काबाळ कष्ट केले, तुमच्याकडे टॅलेंट आहे, कॅलिबर आहे, सगळ्या गोष्टी आहे, फक्त तुमच्याकडे आरक्षण नाहीये. म्हणून तो 90% वाला मागे राहतोय, 40-50% वाला पुढे जातोय. तो जातोय त्याच्याबद्दल आमची हरकत नाही. तुम्हाला आठवत असेल शरद पवार साहेबांनी मंडल आयोग लावला होता, त्यावेळेस आरक्षण ओबीसीचं किती टक्के होतं? 16%. 27% कुठून आलं? हे कोणी वाढवलं? आणि हे वाढवलं त्यावेळेस त्याच्यावर ऑब्जेक्शन का नाही घेतलं? मग त्यावेळेस ओबीसी नेते कुठे गेले होते?
16% 27% झालं त्यावेळेस ओबीसी नेते कुठे गेले होते? मग आता एक एक मराठा जात आहे आतमध्ये येते म्हणून तुमची एवढा पोटसूळ का होतोय? 16चं 27 झालं त्यावेळेस बाकीचे ओबीसी नेते कुठे गेले होते? 385 जाती ओबीसी मध्ये आणि आज एक आमची मराठा जात ओबीसी मध्ये जाती तुमचा एक का पोटसूळ होण्याचं कारण काय? फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट होतं एक, माझ्या सरकारला आल्याच्या नंतर मी पहिल्या कॅबिनेट मध्ये एसटी समाजाला आरक्षण देईल. धनगर समाजाला हा, एसटी मध्ये धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण देईल. दिलं का आजपर्यंत? दिलं का? हे फक्त विरोधी पक्षात असल्यानंतर हे फक्त भाषण करतात. म्हणजे निवडणूक आली की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे आश्वासन समाजाचं मतं घेतात आणि निवडून येतात. निवडून आल्याच्या नंतर यांना 5 वर्ष कोणत्याही समाजाशी, कोणत्याही मराठाच नाही कोणत्याही समाजाशी यांना घेणं देणं नाही. हे फक्त निवडणुकीवर ते वापरतात, नंतर आम्हाला विचारतही नाही. मॅडम आमच्या गावरान भाषेत काय म्हणते माहिती का, याला निवड चावनटमाटा म्हणते. काय कारण की सारखं जरी ना त्याच्यात मुख्यमंत्री ते जे स्वतः त्यांना काय कसं करता येईल कारण त्यांना 2 मिनिटात करता येतो. शपथ एका 2 तासात 5 मिनिटात करता येतो. काही सिद्ध करता येतो. सकाळच्या 6 वाजता कधी झालेलं नाही, 6 वाजता झालेलं शपथविधी. आणि हे 2 वर्षापासून लोक इतके करते, हे दिसत नाही का मुख्यमंत्र्याला? मुख्यमंत्री काय म्हणतो आतमध्ये थोडीच आहे, काचा थोडी मोठं काचा थोडी लागले का बाहेर दिसत नाही म्हणून. हा हे समजा विचार करून त्यांनी ते करायला पाहिजे. आणि आमच्या गावाला माझ्या प्युअर याला काय म्हणते चावनटपणा, बाकी काही नाही. नाचता येणं अंगण वाकड, फक्त मतदान घ्या टायमाला आहे ना सारे बाकीचे सारे चिल्लर नेते आमच्या घरापर्यंत येऊ. तर त्या टायमात आम्हाला म्हणजे आता ग्रामीण सहज एक मोठ्या लोकांना मान देणार आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं भुलघोलाय होतो थोडंसं. पण त्याचं हे राज आम्हाला काय माहिती भेटणार आहे म्हणून. पण आता इथून पुढे आम्ही ना एकदम सज्ज राहणार. मुख्यमंत्री स्वतः आमच्या दारात आला तरी आम्ही मतदान करायचं नाही, आम्हाला मतदान मागू शकत नाही. नाही तर मुख्यमंत्री स्वतः माझ्या घरी यावं, माझ्या गावात यावं, म्हणा आम्हाला कोणत्या कार्यकर्ता उभा करा आणि याला मतदान कर म्हणा. पण ते स्वतः येत नाही ना मतदान मागायला. माझ्याकडे पक्षासाठी या म्हणा, मी 1,51,000 रुपये बक्षीस देतो. मी ओबीसी ओरिजिनल ओबीसी आहे. काय माझ्या गावात यायचं मुख्यमंत्र्यांना कोणताही कॅन्ड उभा करायचं आणि म्हणायचं आमच्या या कार्यकर्त्याला मतदान कर. 1,51,000 रुपये पहिले त्याच्या हातात टेकीन, मग म्हणे चल माझ्या गावात येईल. आपण जर बघितलं तर मराठा आंदोलनासाठी निघालेले जे कार्यकर्ते आहेत ते कशा पद्धतीने चिडलेले आहेत आपण पाहतोय. काय म्हणणं आहे तुमचं? निवडणुकांपुरते तुम्ही समाजाचा वापर करू नका. आश्वासन जे पूर्ण होऊ शकतात तेच द्या ना. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की तुमची इच्छाशक्ती नाही. त्यावेळेस हैदराबादचं गॅजेट लागू झालेलं, म्हणजे नोंदी शोधण्याचं काम चालू झालेलं नव्हतं. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शिंदे समिती स्थापन झाली, न्यायमूर्ती शिंदे साहेबांची. त्यांनी नोंदी शोधल्या. हैदराबादच्या गॅजेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे शेती करणारा प्रत्येक महाराष्ट्रात राहणारा कुणबी. मग कुणबी म्हणल्यावर तो ओबीसी. सातारा संस्थांच्या गॅजेटमध्ये तेच लिहिलेलं आहे, मुंबईच्या गॅजेटमध्ये तेच लिहिलेलं आहे. आम्ही काही वेगळं मागतोय का? त्यावेळेस कुठलेही पुरावे नसताना तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना म्हणत होते की तुमची इच्छाशक्ती नाही. आज सगळे पुरावे असून 58 लाख नोंदी असून तुमची इच्छाशक्ती नाही ना. मग आज देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छाशक्ती नाही. तुमचं असं म्हणायची, तुम्ही असं म्हणतायत की मतदान डोळ्यासमोर ठेवून किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस साहेब हे जनतेची दिशाभूल करतात. प्युअर चॉकलेट, एकदम बरोबर. प्युअर चॉकलेट म्हणजे त्याला दिशाभूल नाही, प्युअर चॉकलेट. हा गावरान भाषेत. आता 6 महिने इलेक्शन झालं त्या पिरियडला म्हणजे शेतकऱ्याचं कर्ज माफ करू, तेच म्हणजे कर्ज माफ करू. त्याचा विषयच नाही. आता वेळ आल्या करू. आता कवा वेळ येईल कोरा असं होतं द्यायचं, कोरा कोरा काढ यायचं, कोणतं सारा चाललं हेच समजा ना आम्हाला. आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा ह्या सरकारबाबत कशा पद्धतीने टीका टिप्पणी होती आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळत नाही असं देखील मराठा आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. मॅडम मायबाप असतं, आज किती लोकांची लाखो लोकांची दही नाही. हे दिसत नाही का मुख्यमंत्री माणूस पदावर असताना. तुमची सगळी कळकळ सरकारपर्यंत पोहोचो, सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करोत हीच एसबीपी न्यूज देवाकडे प्रार्थना करेल. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आरक्षण घेऊनच परत या. एक मराठा.